तिथं आणि केदारनाथला 2 दिवस बघितली. त्यामुळे मला घरातली पण म्हणतात की विश्वजीत काय चाललंय तर किंवा पाहुणं पण. तर ते आता ते कसं आहे म्हणजे जिथं त्या लेवलची कामं असतात तिथंच ते कामाचा उपयोग होणार आहे. म्हणजे आपल्या बुद्धीचा उपयोग होणार आहे. तर केदारात आपण सांगेल थोडक्यात. तर आयुष्यात असंच कायम बेंड येत राहणार आहे, त्यामुळं आपला एंड हे कधीच होणार नाही. तर आता जसं भैयानं वापरलं तसं म्हणजे आयुष्यात बरेच प्रॉब्लेम येतील. आता एवढं हा प्रॉब्लेम आहे, पुढं अजून काय काय बरेच प्रॉब्लेम येतील. त्यामुळं भैयाच संघ आहे, त्यामुळे काही विषय नाही. किती पण काय बी ॲडवाईस दे, सगळ्यांना झुकना पडेगा आणि झुकवणारच आपण. वेलकम बॅक टू चॅनेल. आत्ता आपण आहे घरात, ठीक आहे. आणि केदार बी आहे घरात. तर आता गेली 2-3 दिवस मी बरंच काय काय लढतरी झाल्यात. केदार थोडक्यात सांगाल, ठीक आहे. 2 दिवसात काय काय विषय झाला देऊ मी 2 बऱ्याच दिवसापासून विषय चालता का तर मला लायब्ररीत पण पोरं नाहीत. अरे एवढं फोनवर काय बोलतोयस, तर त्याला सांगतो थोडक्यात. BSc मॅथ्स झाले आणि मी तिथं शाळेत शिकवायला मला एक ऑफर आली की बाबा तुम्ही आम्हाला शिकवायला या. तर त्यांनी डिमांड केलं होतं की 6,000 रुपये आणि 8वी 9वी 10वी 3 वर्गांना शिकवायचं असं होतं. मग त्यांनी 6,000 रुपये फक्त ऑफर केले. मग मी भैयाला फोन केला बाबा काय करू म्हणून. मग तो म्हणला 6,000 रुपये काय उपयोग नाही, 9,000 रुपये 9-10,000 रुपये देत असले तर बघा. मला काय वाटलं नाही 9-10,000 रुपये देतील ती, त्यामुळं मी म्हणलो याला की असू दे 6,000वर करतो म्हणून. मग नंतर मी म्हणला की काय करू नको बंद कर. मग मी तसं सांगितलं की त्यासनी आम्हाला 6,000ला काय परवडत नाही, 9,000 रुपये घरातले म्हणतात आणि तर मग तयार होईल मी. मग ती बी नाही म्हणली तर आम्हाला काय परवडत नाही एवढं, अशी म्हणजे इकडली शाळा आहे तिकडली शाळा आहे त्यामुळे आम्हाला एवढं परवडत नाही, 7,000 रुपये आम्ही फक्त देतो म्हणून. आणि म्हणाला की नाही 7,000मध्ये आपण करूया. आणि का तर तिकडं पण म्हणजे शाळेतल्या तिकडं पण कोकणातल्या लोकांकडे पैसे काय माहिती आहेत, संस्थेकडे पैसे नाहीत. पण मला माहीत होतं की किती पण संस्था काय असली किंवा काय असलं तरी संस्थेकडे पैसे असतात आणि फक्त काय विषय करत असते ती मुद्दाम देत नसतात किंवा प्रायव्हेटला जितकं पिळवणूक करता येईल तितकी पिळवणूक करत असतात. म्हणून याला सांगितलेलं आहे जर 9,000 देणार असली तरच कंटिन्यू कर, नाही तर विषय सोडून दे, ठीक आहे. पण अजून पुढं काय ह्याला नाही मग ह्याला अजून काय पुढं म्हणाल की सकाळी ते जॉईन करायचं तू म्हणजे सकाळी ऑफिसच्या वेळेत ते करायचं. पण मी याला सांगितलं की नको असं काय ऑफिसच्या वेळेत जे काय असेल ती कायदेशीररित्या होती. हिचं जे PI वरचं कोण AP का कोण IP याला IP म्हणजे इन्स्पेक्टर पोलीस, इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट. इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट आहेत. त्यासनी मी म्हणलो त्यांना विचारून बघ म्हणलो, जर ते म्हणलं तर होय तरच म्हणलो जॉईन कर, ते जर नाही म्हणलं तर राहू दे म्हणलो. मग त्या इन्स्पेक्टर ऑफ पोस्टला पण त्यांना पण विचारलं पण ते म्हटलं नाही ऑफिसच्या वेळेत काय करता येणार नाही, संध्याकाळी कर. मग ह्याला मी डायरेक्ट दिवशी कॅन्सल केला होता, ठीक आहे. आणि घरातली पण म्हणाली की असू दे नाही जाऊ दे कसं तरी पहिल्यांदा मिळालं आहे हे. पण याला सगळं सांगितलेलं आहे ते काय नको पोस्टाच्या वेळेत पण नाही आणि उगाच सरांनी तुला नंतर काय म्हणजे अडचण द्याय नको म्हणून ते कॅन्सल विषय केला होता, ठीक आहे. सरांना आणि सर बी म्हणलेलं की तुम्हाला जमत नाही कमी पैशात किंवा असं तर राहू दे. आम्ही पण राहू दे म्हणून विषय केला होता. पण आता ते कालपासून ते सर मागं लागले होता ह्याच्या, ठीक आहे. आता सांगाल कसं. तर काल पण त्यांनी फोन केला होता की असं असं आहे आणि आम्हाला आता 2 महिने राहिल्यात आणि 10वीच्या पोरांचं खूप नुकसान होईल तुमच्यामुळं, तर आम्ही खूप जणांना विचारलं वगैरे तर आणि जॉईन करा. तर ते म्हणत त्यांना नंतर काय विषय केला, पहिला 8वी 9वी 10वी शिकवायचं होतं त्यामुळे ते 9,000 रुपये म्हणत होते. आणि नंतर मग आता काल म्हणले की फक्त 10वीला शिकवायचं आहे त्यामुळे पैसे कमी होणार, 5,000 रुपये देतो 6,000 रुपये देतो. त्यानंतर बी मी म्हणलो की नाही 6,000ला काय परवडत नाही आणि आम्हाला काय 6,000 रुपये नको, मी राहू देच म्हणून सांगितलेलं त्यांना. मला काय आता परत फोन पण करू नका असं तसं. आणि इथं जे सरांना काय वाटायचं की म्हणजे केदारच्या मागं काही कोण नाहीच आहे, उगाच ह्याला किती म्हणजे थोडं पैसे दिले वाढवलं कमी दिलं किंवा पैशाच्या मदतीने म्हणजे पैशाचं आमिष दाखवून येईल किंवा असं होईल. पण असं काय नव्हतं, सरळ त्या सरांना सांगितलेलं. आणि मी पण सरांच्यासोबत स्वतः बोललेलो आणि ते मला सर पण असं म्हणजे जरा हे वाटालं की असं पिळवणूक वगैरे करून घ्यायला. का तर आम्ही पण काही जास्त मागत नव्हतो, का तर मॅथ्स म्हणजे जरा व्यवस्थित आहे ती आणि ह्याला ॲक्च्युअल 100 मार्क आहेत त्यामुळे आम्ही काही कमी देत नव्हतो आणि आम्ही जे योग्य आहे तेच मागायचो. आम्ही पण पोरांचा विचार केला होता पण ती संस्थाच काही ह्याचा विचार करत नव्हती आणि आम्ही पण आमचं काहीतरी सोडून जातोय तर आम्ही काय नुसता पैशाचा विचार करत नव्हतो तर त्यांचा विचार करतो आणि यांचा विचार करतो. माझ्या पुढे काय झालं, पुढं तिने मगाशी फोन केला की बाबा 6,000 रुपये तुम्ही तयार व्हा असं तसं म्हणजे पोरांचं हे होईल नुकसान होईल तुमच्यामुळं असं तसं. मग मी म्हणलं ब्लॅकमेल करायला पोरांचं नाव घेऊन पण यांच्याकडे पैसा आहे यांना फक्त बघायला होतं की कमीमध्ये कोण राहतोय आणि आम्हाला माहिती आहे सगळं काय काय विषय. मग नंतर ते म्हणले बरं असू दे तर 9,000 रुपये तर 9,000 रुपये आम्ही देतो तुम्ही जॉईन करा असं. मग शेवटी तेच वाटलं की पहिल्यांदा ती फक्त 6,000 रुपये देत होती, आता 9,000 रुपये तिथला तयार झालीत. ते जर मी 6,000 रुपयाला जॉईन केलं असतं तर 6,000 रुपयालाच तिने हे केलं असतं मला 6,000ला राबवून घेतला असता, पिळवणुकीची केली असते. त्यामुळे घरात कोणतरी माहीत असलेलं आवश्यक आहे, ठीक आहे. म्हणून आम्ही व्हिडिओ केला का तर असं प्रायव्हेटमध्ये मी काम चालते म्हणजे बरेच जण म्हणजे UPSC ट्रॅप आहे किंवा MPSC ट्रॅप आहे पण ॲक्च्युअल जो बाहेरचा ट्रॅप आहे तो ट्रॅप आहे.
आणि तो बाहेरचा ट्रॅप कोणाला दिसत नाही. हे ज्यावेळी आपण रिॲलिटी बघतोय त्यावेळी कळते असा विषय आहे. आता अजून एक कालचा एक म्हणजे काल काय झालं म्हणजे आज सोमवार आहे 1 जानेवारी आहे. हे तर जे वरचे एक ऑफिसर आहेत हे त्याला परत म्हणजे काय हऱ्यास करायला की आज सोमवारी येच. ठीक आहे. आता पैशाचा विषय सांगतो पुढचा. म्हणजे 1 तारखेला नाही आलास तर तुझे इन्क्रीमेंट होणार नाही. म्हणजे 4% जी बेसिक पेज आहे ती इन्क्रीमेंट होणार नाही आणि तू आज नाही आलास तर. मग यांना काय वाटलं की मी पैसे कट होणार किंवा पैसे कट होणार म्हटल्यावर ही येतील परत. ठीक आहे. तरी पण ह्याला मी सांगितलं की उद्या जायचं नाही का तर गाडी आणायची आहे आणि गाड्या नाही पाहिजे. त्यामुळं ह्याला काल घाललेला नव्हता. मग परत ह्यानं काल संध्याकाळी काहीतरी सरांना फोन केला आणि मग सर जरा चिडाले की असं कसं यायच पाहिजेस तेच पाहिजेस. मग मी पण मित्रांनो विचारलं की गव्हर्नमेंटमध्ये यायची त्यांना काय असं काय आहे काय कुठं म्हणजे 1 तारखेला नाही गेलं तर इन्क्रीमेंट होणार नाही. आणि आम्ही हे बी सांगितलं की इन्क्रीमेंट आम्हाला राहू देते. म्हणजे हे किती ऑगस्ट जॉईन झाला आहेस तू? 3 ऑगस्ट. 3 ऑगस्टला काहीतरी जॉईन झाला आहे. मी याला सांगितलेलं 3 ऑगस्ट नंतर तुझ्या घरी तुझी काय इन्क्रीमेंट राहून दे म्हणलो. तर 1 तारखेला बिलकुल जायचं नाही का तर गाडी आणायची आहे. आणि मी म्हणलो तर की घरातलं किंवा ह्या असं जर क्षण म्हणजे अनुभवता येत नसतील तर ती नोकरीचा उपयोग काय उगाच नावाला काय नको आहे असं आहे. पैशाचा आहे तर पैसे जाऊ द्यात. आता काय पैसे इम्पॉर्टंट आहे नुसतं ते जॉब इम्पॉर्टंट आहे आणि एक घरातल्याच नाही का आनंद आहे की कोणतरी सरकार लागला दोन्ही भावातला तरी एक म्हणून ते चाललं आहे असा विषय आहे. त्यामुळे इथनं बी आता ह्याला बरेच ऑफर येणार पण त्या ऑफरमध्ये आम्ही तुमचा बी फायदा बघणार. पण मेन ह्याला बी काही लई त्रास होता कामा नाही आणि पैशासाठी काय नुसतं करायला नाही विषय. ठीक आहे. आणि आता मी याला सांगितले शाळेत जे शिकवायला लागते ते अगदी व्यवस्थित शिकव. तिथं असं नाही की 9,000 देतो म्हणजे कमी देतोय. ह्यांनी फक्त सांगितले 10वीला शिकवू पण ह्याला बी सांगितले फुल सगळं शिकवू. म्हणजे बाकीच्यांचं पण थोडं घे फ्रीमध्ये घे असं आहे. त्यामुळं असं म्हणजे मागं कोणतं असलं की बरं पडते का तर ह्यो पण म्हणजे काल काय करणार होता काल यानं घरातच उठविलेलं की मी कालच जातो. पण मी कोल्हापुरात होतो. कोल्हापुरात फोन करून मी त्या सरासनी फोन करून सगळं सांगितलेलं आणि मग थांबला नाही तरी आज गेला असता. आणि आधीची बरंच काय काय कामं झाली ती सांग आणि आज कसं वाटलं राहून. आज गाडी आम्ही घेतली खरं म्हणजे आणि ते जर मी तिकडे गेलो असतं तर काय ते अनुभव आला नसता. आणि ही आता गाडी जवळ 2014 म्हणजे 9 वर्षानंतर 9 ते 10 वर्षानंतर गाडी घेतली. आणि इकडं असतं तर उगाच व्हॉट्सअप स्टेटस फक्त लावला असता आणि बाकी काय झालं नसतं. तेच त्यापेक्षा इथं राहून ती सगळे क्षण अनुभवायला मिळालं. त्यामुळं खरंच म्हणजे खूप मोटिवेशन वाटते. बाबा आता 2 व्हीलर घेतल्यावर घरच्यांना एवढा आनंद होतो तर आपण 4 व्हीलर घेतल्यावर किती आनंद होईल. ती आम्हाला माहीत आहे म्हणजे मला तर माहीत आहे विषय काय काय पुढं देऊ. त्यामुळं आपल्याला कोण काय फसवू शकत नाही. आणि आपण जे पण करतोय ते कायदेशीररित्या करतोय. उगाच काय बी किंवा कुणाच्या असं तसं करत नाही. आम्हाला अक्कल आहे अनुभव आहे त्या अनुभवाचा वापर फायद्यासाठी करतोय. कुणाच्या तोट्यासाठी किंवा कुणाला लॉसमध्ये आणण्यासाठी करत नाही. तुमचा व्यायाम फायदा बघतोय आमचा व्यायाम फायदा बघतोय असं आहे. नुसता आम्ही आमचा फायदा बघत नाही. तर हेच सांगायचं होतं. आणि आय होप यातनं तुम्हाला बी कळालं असेल की फोनवर मी इतके दिवस काय काय बोलावतो आणि कशाबद्दल बोलावतो. आणि म्हणजे ह्या अशा बारीकसारखी अडचणीत राहतात असं म्हणजे आता वाटते काय गव्हर्नमेंट लागलं म्हणजे होईल का तर मला ॲक्च्युली काल झालं असं का तर ते सरांसंग बोलून मला वाटायला अरे आम्ही गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी प्रिपेअर करतोय आणि गव्हर्नमेंट जॉब लागल्या बी असं तरी हॅरेस करणार असली तर आजच ये उद्या ये तर मग करायचं कशाला आहे. तर तसं काय नाही म्हणजे गव्हर्नमेंटचं रूल बी आहेत ते ह्याच्यानुसारच आहेत. म्हणजे जे जॉब करणाऱ्यांनी म्हणजे अधिकाऱ्यांना म्हणजे कामासाठीच आहेत ते म्हणजे त्यांच्यानुसारच आहेत. फक्त जी वरची काय काय असतात ती उगाच आपला म्हणजे हक्क घालत असतात की तू माझ्या खाली तर असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. जसं काय नाही काय असेल ते आपण कायदेशीर ते केलं की ओके होते. ह्या आता 2 गोष्टी तर मला तेच समजलं की बाबा तेच जर मी पहिलाच ऐकलं असतं म्हणलं असतो की बाबा हा 6,000 रुपयेवर जॉईन करूया तर मला वाटतं 3,000चा लॉस झाला असता आणि बाकीचा त्यांचा आणि त्रास लई झाला असता. आणि तेच जर काल आणि गेलो असतं तर तेव्हा डोक्याला ताप झाला असता की बाबा आपण एवढी गाडी घेतली आणि आपणच तिथं नाही. आणि कसं असते तुम्हाला जर ती एकदा हे करायला लागलीत माणसं एकदा हक्क गाजवाली तर आयुष्यभर सारखं गाजवतच राहणार. हा बाबा ह्याला कोणी विचारत नाही ह्याला कोणी हे होत नाही. त्यामुळे ती काल फोनवर पण मी मेसमध्येच होतो तर काल मध्ये मला पण म्हणाली तर एवढा काय विषय झाला तर मी पण याला काल सांगितलेलं की ह्यो काल येच म्हणते म्हणजे वरचा तर नोकरी बिल सोडतो म्हणून काय अडचण नाही. काय तर काय असेल ते कायदेशीर ते आम्ही करतोयच की उगाच कुणाचं काही हे नाही कळलं का. किंवा ही बरीच म्हणजे GDSला वाटते की GDS पोरं म्हणजे खायची किंवा गरीब असं काय नाही आहे. ठीक आहे. तर ही पण पोरांना अक्कल आहे यांच्या पण मागं बरीच मोठी आहेत फक्त ती दाखवत नाहीत म्हणजे काय हे नाही. आणि GDSच नाही तर कोण पण आहे तो खायच्या लेवलला जरी असला तरी त्याला काहीतरी हक्क आहेत. त्याची पण फॅमिली आहे मागं त्याच्या पण लढतरी असतात. मग मी त्याच्यावर आहे म्हणजे मी त्याला काही पण करावं का हुकुमशाही नव्हे असा विषय हे तुम्हाला सांगायला येत नाही. आणि असं मागं पण असणार कोणतं पाहिजे का तर ह्यो काल निघालेला पळून हे माझा याचा पटाडा फोन जातो तिने यायचं सांगले असं तसं
असा विषय आहे. असंच आहे खरोखर, म्हणजे तुम्हाला पण आयुष्यात कोणतरी असं दिशा दाखवणार पाहिजे, कारण कसं असते स्पीड काय कोणाला पण घ्यायला शकते, पण गाडी इकडनं घालायची की इकडनं घालायची हे महत्त्वाचं असते. कारण स्पीड फक्त तुम्ही जाणार ह्या डायरेक्शनला जायचं आणि तुम्ही ह्या डायरेक्शननं पुढे गेला तर काय उपयोग नाही. त्यामुळे प्रत्येकाला आयुष्यात असं कोणतरी सांगणार पाहिजेच, नाहीतर मग तुम्ही दिशा भरकटत आणि वेग जरी किती जरी असला तरी काय उपयोग होऊ शकत नाही. जर चांगला वाटला तर नक्की लाईक करा. भावाची खरोखर खूप मदत झाली आणि अशीच मदत आता इथून पुढे राहील. आणि तुम्हाला पण तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा, चॅनलला लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि खरेच चांगला मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही पण व्हिडिओ सगळे बघा, जेणेकरून तुम्हाला पण फायदा होईल पुढच्या तुम्हाला आयुष्यामध्ये. तिथं काय म्हणजे थांबत नाही तर अजून पण पुढं कुठं जातोय मी काय काय आणि पुढं काय काय अडचणी येतात ते तुम्हाला सगळं मी डिटेल येणारच आहे चॅनलवर, काय अडचण नाही. आणि मी पण घरात आलो आणि 1 जानेवारी होती आज, त्यामुळे जेवलो बिवलो पण ओके आणि हे बोलणंच झालं. आता उद्या पण परत रत्नागिरीला जायचं ह्याला सोडायलाच, तर तिकडं आणि काय काय होते बघा कसं कसं. ठीक आहे. आणि ते काय 2 दिवसच जाणार आहे, म्हणजे काय लई दिवस नाही आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला गणपतीपुळ्याला जायला आहे पाया पडायला, तो मेन विषय आहे. फिरायला बिरायला काय असा विषय नाही आहे, पण ते देवाच्या पाया पडायचा आहे. लहानपणी कधी गेलतो, ठीक आहे, आणि म्हणून जायचं आहे. आणि हा एक भाऊ नाही तिथं, अजून एक भाव आहे, ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओज कळेल, ठीक आहे पुढं. आणि तर ती आहे उद्या, आणि बघा काय काय होते. त्यामुळं व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.